नमस्कार. नमस्कार. ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कुठे आलेलो आहोत, तुमचा एक परिचय आणि गावाचा एक परिचय द्या. बाभुळगाव, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर. तुमचं नाव? गोरक्षनाथ सुंदरपू तमनर. हां, बरं. आपण इथं काय तंत्रज्ञान वापर केला आणि कशासाठी वापर केला? रोपासाठी घेतलं होतं. रोपासाठी घेतलं होतं. काय अनुभव आला आपल्याला? त्या औषधाने तुमच्या बुरशी लागली नाही हं, आणि 99% उगवण क्षमता झाली रोपाची. हां, 5 किलोमध्ये 2.5 एकर रान लागलं माझं. बरं. आणि ते दिलं कसं होतं तुम्ही सुरुवातीपासून? सुरुवातीला पहिल्यांदा रोप टाकायला ते औषध रोपाला बियाला चोळलं होतं बियाणाला हां, आणि 250 ग्रॅम एक गुणीत त्याला मिसळून टाकलं होतं, खताला मिसळून हां. वावरात फेकलं. हां, नंतर 2 फवारणी केल्या त्याची. 2 फवारणी केल्या. बरोबर. मग आता काय बदल दिसला तुम्हाला? तुमच्या हातामध्ये हे रोप आहे. हे काय बदल म्हणजे याची मर झाली नाही, पूर्ण 99% रोप बियाणं उगलं हं. आणि 5 किलो मध्ये 2.5 एकर रान लागलं. जास्त आपण बाकीच्या शेतकऱ्यांचं किती रान लागलं मग? आता बाकीच्यांचं नाही लागलं, 3 पायल्या टाकून 1.5 एकर रान लागलं. बुरशी लागल्यामुळे त्यांची रानच लागले नाही. आज बी कांदे जळू राहिलेत बुरशी असल्यामुळे. हं, हं. तसं आज आपल्याकडे याचं उत्पादन म्हणजे वाढ झाली, 100% उगवण क्षमता झाल्यामुळे 100% क्षेत्र जास्त लागलं क्षेत्र आपलं. जास्त लागले. आणि पांढरी मुळींची संख्या कशी पांढरी वाटली मुळीची तुम्हाला? संख्या भरपूर होती. भरपूर होती. हा. ओके, आम्ही 56 दिवसात लागण केली रोपाची. बरोबर. आणि जसं पाहायला गेलं आपण तर 60 दिवस लागतात आपल्या. 60 60 दिवसाच्या वरतीच 60 लागतात. दिवसाच्या वर हां, आपल्याकडे काल एक शेतकरी होता, त्याने 45व्या दिवशी लागवड केली होती. झालं. आज आता हे आमचं पाऊस ओल्लं रान असल्यामुळे रान नव्हतं तसं, हां, नाही तर आम्ही सुद्धा 45 दिवसात लावलं असतं. लागवड झाली. रानात फरक आहे ना. बरोबर, बरोबर. तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगणार? ऑर्गॅनिक शेतकऱ्यांनी शेती वापरलं पाहिजे, ऑर्गॅनिक करण्यासाठी शेती केलीच पाहिजे. केली पाहिजे. हे चांगलं आहे का? चांगलं 100% चांगलं आहे. ओके. ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.